नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान याला सुरुवात केली होती। याच व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्या बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। मग आजचा टॉपिक आहे मूलपेशी संशोधन। क्लोनिंग नंतर जैवतंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजेच मूलपेशी संशोधन। क्लोनिंग म्हणजेच काय तर हुबेहूब एकसारख्या पेशी तयार करणे, एकसारख्या उती तयार करणे व एकसारखेच ऑर्गन तयार करणे म्हणजेच अवयव तयार करणे याला म्हणतात क्लोनिंग। संपूर्ण वैद्यकशास्त्रात मूलगामी परिवर्तन घडून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे। वैद्यकशास्त्रामध्ये या तंत्रज्ञानाचा या संशोधनाचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला आहे। या मूलपेशींचे दोन प्रमुख प्रकार आहेत, ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी। आता पहिला प्रकार आहे भ्रूणीय मूलपेशी। भ्रूणीय मूलपेशी म्हणजेच काय तर भ्रूणामध्ये आढळणाऱ्या मूलपेशी। पण भ्रूणामध्ये आढळणाऱ्या मूलपेशी कोणत्या तर भ्रूण तयार झाल्यानंतर 14व्या दिवसापासून त्या पेशीच्या वाढीला सुरुवात होते। मग 14व्या दिवसाच्या आधी ज्या मूलपेशी त्यामध्ये आढळतात त्यांना म्हणतात भ्रूणीय मूलपेशी। बघा, फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्याचे रूपांतर भ्रूणात होते। फलन होते, स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांचे फलन होते व त्यापासून काय तयार होते युग्मनज तयार होते व त्या युग्मनकाचं पुढे भ्रूणात रूपांतर होते। या भ्रूणपेशींचं पुढे विभाजन आणि विभेदन होते व गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून या पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते। भ्रूण तयार झाल्यानंतर 14व्या दिवसापासून त्याची वाढीला सुरुवात होते। मग वाढ कशी होते तर या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात। जे आपल्या शरीरामध्ये अवयव तयार होतात त्या अवयवांच्या आधी या पेशी तयार होतात आणि या पेशींपासून उती व त्या उतींपासून अवयव तयार व्हायला सुरुवात होते। असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधीच्या या भ्रूणपेशींना मूलपेशी असं म्हणतात। मग असे बदल होण्याच्या आधी ज्या भ्रूणपेशी असतात त्या भ्रूणपेशींना मूलपेशी असं म्हणतात। मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशींपासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशींपासून जन्म घेतात। भ्रूणातील त्या मूलपेशींचा गुणधर्मच आहे की अनेक नवीन प्रकारच्या पेशी तयार करणे। मग आपल्या शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एका पेशीपासून तयार होतात। म्हणजेच मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात। सर्व मानवी पेशींच्या त्या पालक पेशी असतात, कारण त्या काय करतात नवीन पेशींना जन्म देतात म्हणून त्यांना पालक पेशी असं संबोधलं जातं। ते स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असते आणि या त्यांच्या असणाऱ्या सगळ्या गुणधर्मांना बहुविधता असं म्हणतात। 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजे 5 ते 7व्या दिवशी जर या मूलपेशी काढून त्यांना प्रयोगशाळेत वाढवले व त्यांना विशिष्ट जैवरासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशींमध्ये, त्यानंतर उतींमध्ये व नंतर अवयवांमध्ये होऊ शकते। 14 दिवस व्हायच्या आधी म्हणजे सुरुवातीच्या 5 ते 7 दिवसांच्या मध्ये जर त्या मूलपेशी आपण त्या भ्रूणामधून काढून घेतल्या आणि त्यांची प्रयोगशाळेमध्ये वाढ केली तर आपल्याला हव्या असलेल्या प्रकारच्या पेशी त्या मूलपेशींपासून आपण बनवू शकतो आणि त्या पेशींमधून उती व त्या उतींमधून आपल्याला हव्या असलेले अवयव बनवू शकतो। फॉर एक्झाम्पल यकृत पेशी, त्या आपल्याला यकृत तयार करायचा आहे तर त्यांचं रूपांतर हे यकृत पेशींमध्ये करून त्यानंतर उतींमधून त्यानंतर तो अवयव बनवू शकतो। दुसरा प्रकार आहे वयस्क म्हणजेच प्रौढ मूलपेशी, अडल्ट स्टेम सेल्स। या कुठे असतात तर ते वयस्क माणसाच्या शरीरामध्ये आढळतात। वयस्क विकसित व्यक्तीच्या शरीरातून मूलपेशी मिळवता येते। वयस्कांच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचे 3 प्रमुख स्रोत। मग वयस्क वाढ झालेल्या माणसाच्या शरीरामध्ये मूलपेशी कुठे आढळतात तर अस्थिमज्जा, मेदउती आणि रक्त, तसेच जन्मानंतर लगेचच नाळेमधील रक्तातूनही मूलपेशी मिळवता येते। अस्थिमज्जा, मेदउती आणि रक्त यामध्येच असतं किंवा नुकताच जन्म झालेल्या बाळाची जी नाळ असते त्या नाळेच्या रक्तामध्ये सुद्धा या मूलपेशी आढळतात। तिथून त्याचे सॅम्पल आपण कलेक्ट करू शकतो। नेक्स्ट टॉपिक इज मूलपेशींचे उपयोग। आता मूलपेशींचे उपयोग काय आहे तर पहिला आहे पुनरुज्जीवन उपचार। पुनरुज्जीवन उपचार म्हणजे जी रिजनरेटिव्ह थेरपी असते त्या सेल थेरपी, त्यामध्ये
या मूलपेशींचा उपयोग होतो. किंवा एखादा आपल्या शरीराचा निकामी झालेला भाग आहे, मग तो निकामी झालेला भाग त्याची परत वाढ केली जाते, त्यासाठी या थेरपी वापरल्या जातात. त्यामध्ये पहिली थेरपी आहे सेल थेरपी. मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात म्हणजे पार्किन्सनचा आजार इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशींचा वापर होतो. असे जे आजार आहेत, या आजारामध्ये आपल्या शरीराचे काही अवयव हे निकामी होऊ शकतात. मग निकामी झालेले अवयव हे त्या अवयवाच्या ऊती तयार केल्या जातात आणि त्या ऊती चेंज करण्यासाठी या मूलपेशींचा वापर होतो. ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी. आता हे जे असे आजार आहेत, यामध्ये रक्ताची कमतरता भासते, रक्ताचा तुटवडा भासतो. मग यामध्ये रक्तपेशींची गरज भासते. मग अशा रक्तपेशी बनवण्यासाठी या मूलपेशींचा वापर केला जातो. नेक्स्ट इज अवयवरोपण. आता अवयवरोपण म्हणजेच काय? आपल्या शरीरातील एखादा अवयव निकामी झाल्यानंतर तो निकामी झालेला अवयव काढून त्या जागी नवीन अवयव बसवणे, या पद्धतीला अवयवरोपण म्हणतात. मग यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशींपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. जर दुसरा माणसाचा अवयव अवेलेबल झाला नाही तर मूलपेशींच्या साहाय्याने सुद्धा लॅबोरेटरीमध्ये अवयव बनवले जातात आणि मग ते अवयव तिथे बसवता येतात. पुढचा टॉपिक आहे अवयव प्रत्यारोपण म्हणजेच अवयवरोपण. मानवी शरीरातील अवयव वाढते वयोमान, अपघात, रोग, आजार इत्यादी कारणांमुळे एकतर निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचे जीवन असह्य होते, त्याच्या जीवास धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेले अवयव मिळाला तर त्याचे जीवन सुसह्य होते व त्याचे प्राण वाचू शकतात. काही वेळा वाढते एज होतं, अपघात होतो किंवा एखादा आजार होतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातले काही अवयव हे निकामी होतात आणि जर अवयव निकामी झाला तर त्या माणसाच्या जीवाला धोका निर्माण होतो. मग त्यावेळेस जर एखादा अवयव त्या माणसाला देणारा अवेलेबल झाला तर त्या माणसाचा जीव वाचू शकतो. अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदाता उपलब्ध होणं गरजेचं असतं. मग यासाठी काय गरजेचं आहे? तो अवयव देणारा अवयवदाता उपलब्ध होणं गरजेचं असतं. प्रत्येक व्यक्तीला आता काय काय आपण घेऊ शकतो किंवा काय काय डोनेट करू शकतो? तर आपल्या प्रत्येक व्यक्तीला 2 किडन्या असतात, बरोबर, किडनीची जोडी असते आणि एका किडनीच्या मदतीने जे किडनीचं काम आहे उत्सर्जनाचं काम, ते एका किडनीच्या मदतीने ते चालू शकतं. म्हणजे दुसरी किडनी ही दान करता येते. तसेच शरीराची आपली एखाद्या भागाची त्वचासुद्धा दान करता येते. अशा गोष्टी आपण दान करू शकतो. अवयव प्रत्यारोपणावेळी दाता व गरजवंत यांचा रक्तगट, रोग, व्याधी, वय इत्यादी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. मग असे अवयव आपण दान करू शकतो, पण दान करतानाच्या वेळी काही बाबी आहेत त्या महत्त्वाच्या असतात. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? तर त्या दोघांच्या पण चेक करणं गरजेचं असतं. म्हणजे अवयव देणारा आणि अवयव घेणारा यांचं रक्तगट किंवा देणारा जो आहे त्याला कोणत्या प्रकारचा रोग नाही ना, त्याला व्याधी नाही ना, त्याचं वय काय, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. इतर अवयव मात्र जिवंत असताना दान करता येत नाही. यकृत, हृदय, नेत्र यांसारख्या अवयवांचे दान मरणोत्तरच करता येते. काही जे अवयव आहेत तेच आपण जिवंत असताना दान करू शकतो, पण इतर जे बाकीचे अवयव आहेत, आपलं हृदय जे आहे ते, नंतर यकृत, डोळे हे आहे ते आपण मेल्यानंतरच दान करू शकतो. यातूनच मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत. म्हणजेच काही माणसं आपले डेथ झाल्यानंतर, मरणानंतर काही अवयव हे दान करतात किंवा पूर्णपणे देहच दान करतात. अशा संकल्पना आता पुढे आल्या आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या संस्था आहेत आणि वेगवेगळ्या संस्था हे देहदान आणि अवयवदानाचं काम करतात. ज्या माणसाला आपल्या मरणानंतर जर आपला एखादा अवयव दान करायचा आहे तर आपण त्या संस्थेमध्ये जाऊन नोंद केल्यानंतर आपला अवयव दान म्हणजे घेतला जातो, एखाद्या गरजवंतापर्यंत पोहोचू शकतो. तीच पुढची कन्सेप्ट आहे अवयवदान व देहदान. मानवाच्या मृत्यूनंतर परंपरेनुसार शवावर अंत्यसंस्कार करून त्याची विल्हेवाट लावली जाते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे असे लक्षात आले काही विशिष्ट परिस्थितीत मृत शरीरातील बरेच अवयव मृत्यूनंतर काही कालावधीपर्यंत चांगले असू शकतात. माणसाच्या मृत्यूनंतर काय होतं, त्यावर अंत्यसंस्कार केले जातात, त्यांना आयदर पुरलं जातं किंवा
अग्नी लावला जातो. अशा प्रकारे त्या शवाची म्हणजेच त्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते. पण विज्ञानामध्ये असं दिसून आलं आहे की माणसाच्या मृत्यूनंतर काही विशिष्ट काळापर्यंत माणसाचे अवयव हे चांगले असतात आणि नंतर थोड्या कालावधीनंतर ते अवयव काम करणं बंद होतात. मग ज्या कालावधीपर्यंत ते चांगले असतात अशा कालावधीमध्ये जर ते अवयव काढून घेतले तर त्याचा उपयोग हा एखाद्या गरजवंतासाठी होतो. अशा अवयवांचा दुसऱ्या गरजवंत माणसात उपयोग करता येतो हे लक्षात आल्याने देहदान व अवयवदान ही संकल्पना पुढे आल्या. आपल्या मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा व त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना जीवनदान मिळावे असा उदत्त हेतू या संकल्पनेमध्ये आहे. बरोबर, आपल्या मृत्यूनंतरचा आपला एखादा अवयव जर एखाद्या गरजवंताला मिळाला तर त्या माणसाचं जीवन वाचू शकतं, त्याचा जीव वाचू शकतो आणि त्याचं पुढचं जे जीवन आहे ते सुसह्य होऊ शकतं. मग हे अवयवदान व शरीरदान जर केलं तर त्यामुळे हे शक्य आहे. याविषयी देशात चांगली जागरूकता निर्माण करून व्यक्ती देहदान करू लागल्या आहेत. मग ही जागरूकता पूर्ण देशामध्ये माणसांमध्ये निर्माण केली आहे. मग यासाठी वेगवेगळे सेमिनार घेण्यात आलेले आहेत आणि त्या सेमिनार थ्रू याचे महत्त्व हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन आता लोक काय करू लागले आहेत, देहदान करू लागली आहेत. अवयवदान व देहदान यामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचते. अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. यकृत, किडण्या, हृदयाच्या झडपा, त्वचा अशा अनेक अवयवांचे दान करून गरजवंत व्यक्तीचे जीवन सुसह्य करता येते. जर काही माणसांना डोळे नसतील तर आपल्या मृत्यूपश्चात आपले डोळे हे एखाद्या माणसाला मिळून त्या माणसाला दृष्टी प्राप्त होऊ शकते, एखाद्या माणसाचं जीवन वाचू शकतं. तसेच देहदान केल्याने वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते. वैद्यकीय अभ्यासक्रम म्हणजे जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये अभ्यास करण्यासाठी डेड बॉडीची गरज लागते. बरोबर, मग काही वेळा तिथे सुद्धा डेड बॉडी डोनेट करता येते. देहदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढवण्यासाठी अनेक सरकारी आणि सामाजिक संस्था कार्य करतात आणि या ज्या संस्था आहेत हे देहदानाचे आणि अवयवदानाचे महत्त्व हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवतात. पुढचा पार्ट आहे जैवतंत्रज्ञान. आता पेशीविज्ञान हा पार्ट संपलेला आहे. पुढचा नवीन पार्ट जैवतंत्रज्ञान चालू झालेला आहे. त्यामधला पहिला प्रश्न आहे जैवतंत्रज्ञान म्हणजेच काय? तर सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडून आणण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जैवतंत्रज्ञान असं म्हणतात. दुसरा प्रश्न आहे जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात झाला आहे? तर जैवतंत्रज्ञानाचा उपयोग हा कृषी क्षेत्र, औषध क्षेत्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये, तसेच दूध उत्पादन, मत्स्य उत्पादन या सगळ्या क्षेत्रांमध्ये या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होतो. तिसरा प्रश्न आहे जैवतंत्रज्ञानाचा शेती आणि त्या अनुषंगाने इतर घटकांवर काय परिणाम झालेला आहे? तर शेतीमध्ये कमीत कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं पीक कसं घेता येईल हे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य झालेलं आहे. तसेच चांगल्या क्वालिटीचे आपल्याला हवे असलेली पिकं, आपल्या हव्या असलेल्या वाण ज्या म्हणतो आपण त्या पिकांचं, ते आपण जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने बनवू शकतो. बघा, पहिला टॉपिक तोच आहे जैवतंत्रज्ञान. मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडून आणण्याच्या त्या तंत्रज्ञानाला जैवतंत्रज्ञान असं म्हणतात. हे आपण इयत्ता 9वीला पाहिलेलं आहे. जैवतंत्रज्ञानामध्ये आता कोणकोणत्या शाखा आहेत? तर पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रेणुवीय जीवशास्त्र, जनुकीय अभियांत्रिकी या सगळ्या शाखांचा समावेश या जैवतंत्रज्ञानामध्ये होतो. आता जैवतंत्रज्ञानाचा सगळ्यात जास्त फायदा हा कोणाला झालेला आहे? तर शेती आणि औषध निर्मिती. शेती आणि औषध निर्मिती म्हणजे जो फार्मसी क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये जैवतंत्रज्ञानामुळे बरीच मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. शेतीमधून वाढीव उत्पन्न यावे यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. नवीन प्रयोग हे प्रयोगशाळेमध्ये केले जातात जेणेकरून जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं पीक कसं येईल आणि त्याचं उत्पन्न कसं येईल, म्हणजे त्याचं प्रमाणही जास्त आणि क्वालिटीही चांगली, हे या जैवतंत्रज्ञानामुळे शक्य होतं. औषधशास्त्रात प्रतिजैविके, जीवनसत्वे आणि इन्सुलिन यांसारख्या संप्रेरकाच्या उत्पादनासाठी प्रयोग यशस्वी झाले आहेत. पूर्वीच्या काळी अशी प्रतिजैविके, इन्सुलिन
सारखे संप्रेरक हे तयार होत नव्हती, पण आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने अशी संप्रेरके तयार करणं शक्य झालेले आहे. ऊती संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रकारच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत. आता आपण बघतो प्रत्येक वेळी दरवर्षी मार्केटमध्ये नवीन प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. मग ह्या ऊती संवर्धनाच्या माध्यमातून आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात येतात. आता या जैवतंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो किंवा कोणत्या गोष्टींचा जैवतंत्रज्ञानामध्ये उपयोग करून घेतला जातो, तर पहिला आहे सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे. सूक्ष्मजीवांच्या वेगवेगळ्या क्षमता आहेत, म्हणजेच कंपोस्ट खत तयार करणे किंवा नवीन नवीन पदार्थ तयार करणे. उदाहरणार्थ दुधाचे दह्यात रूपांतर होणे. दुधाचे दह्यात त्यासाठी आपण विरजण टाकतो, त्या विरजणामध्ये सूक्ष्मजीव असतात आणि ते सूक्ष्मजीव दुधाचे दह्यात रूपांतर करतात. मळीपासून मद्य निर्मिती, अल्कोहोल निर्मिती होते, त्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर होतो. दुसरं आहे पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे. पेशींमध्ये उत्पादन क्षमता असते. आपल्यासारख्याच नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी तयार करणे ही पेशींची उत्पादन क्षमता आहे आणि त्याद्वारे वेगवेगळे प्रकारची प्रतिजैविके आणि लसी तयार केले जातात. तिसरं आहे DNA, प्रथिने यांसारख्या जैवरेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करून घेणे. हे जे जैवरेणू आहेत यांचा मानवी फायद्यासाठी कसा उपयोग होईल त्यासाठी त्यांचा वापर करणे. चौथा आहे जनुकीय बदल घडून आणून हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करणे. एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या वनस्पतीमध्ये, एखाद्या प्राणीमध्ये जेनेटिक मॅनिप्युलेशन म्हणजे जनुकीय बदल घडून आणून आपल्याला हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती बनवणे, हव्या त्या गुणधर्माचा प्राणी बनवणे हे या जैवतंत्रज्ञानामुळे शक्य होते आणि त्यासाठी त्यामध्ये जेनेटिक चेंजेस म्हणजे जनुकीय बदल घडून आणले जातात. उदाहरणार्थ जीवाणूंमध्ये जनुकीय बदल घडून आणून त्यांना मानवी वाढीची संप्रेरके निर्माण करण्यास भाग पाडणे. एखादा जीवाणू आहे त्यामध्ये जेनेटिक चेंजेस घडून आणले जातात आणि त्याच्या थ्रू मानवी वाढीचे ह्यूमन ग्रोथ हार्मोन्स जे आहेत ते मानवी वाढीची संप्रेरके निर्माण करण्यास त्या जीवाणूला भाग पाडले जाते. गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ ऊती संवर्धन आणि संकरित बियांची निर्मिती या कन्सेप्टमध्ये पेशी आणि ऊतींचा उपयोग केला जातो. आता या जैवतंत्रज्ञानाचे फायदे काय काय आहेत, तर पृथ्वीवरील शेतजमिनीला क्षेत्रमर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. शेतमर्यादा आहे आपल्याला प्रत्येकाला, एवढ्याच जमिनीमध्ये आपल्याला पीक पिकवावं लागतं. म्हणजे कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त पीक घेणे, जास्तीत जास्त उत्पादन घेणे यामुळे शक्य झाले आहे. रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत आहे. रोगप्रतिकारक वाण म्हणजे असे वाण, अशी पिकं त्याला कोणत्याही रोगाची लागण होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर रोगनियंत्रण करण्यासाठी जी फवारणी केली जाते त्यासाठी होणारा खर्च हा कमी झालेला आहे. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. आता बघा आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये कोणतेही फळ मिळतं का, तर लवकर फळधारणा होणाऱ्या जाती, अशा जाती ज्याला लवकर फळ लागतं आणि त्याचं उत्पादनही कसं होतं, जास्त होतं. तिचं बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती शक्य झाली आहे. आता पर्यावरणामध्ये काही बदल होत असतात, कुठल्याही ऋतूमध्ये काहीही होतं, मग या पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा त्या पिकावर काहीही परिणाम होत नाही. जर तापमान बदललं, पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं, जमिनीचा कस सुधारला, कमी झाला, सुपीकता कमी झाली, तरीही अशा हे बदलत्या वातावरणामध्ये त्या जे वाण आहेत, ते जे वनस्पती आहेत ते वाढ होऊ शकते, त्यांची वाढ होते. अशा प्रकारचे वनस्पती हे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने बनवले जातात.